विधेयकात असं काय आहे की ज्याच्यामुळे ही परीक्षा यंत्रणा ज्याला तुम्ही फुल प्रूफ म्हणतो तशी होईल. मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही. पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती ती 10 वर्ष, फक्त आकडे बदलले. 1 कोटी रुपये दंड होता तो 10 कोटी केला, फक्त आकडे बदलले. मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात. हे मोदींचं सरकार म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आहे या देशात. मी बोललो ना, अँटी डिफेक्शन लॉ आहे. म्हणून मोदी, अमित शहा किंवा त्यांनी जे काय लोक उभे केले आहेत मिध्यांसारखे, ते पक्षांतर बंदी कायद्याचं पालन करतात का? किंवा लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, देशाचे सुप्रीम कोर्ट प्रमुख म्हणजे सरन्यायाधीश हे कोणत्या कायद्याचं पालन करून देश चालवत आहेत? अजिबात नाही. त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा एक देखावा आहे, रंगसफेदी आहे. आता प्रश्न कायद्याचा नाहीच आहे. विद्यार्थ्यांवर लाठी माराचे आदेश कोणी दिले? इतक्या निर्घृण पद्धतीने काठीला खिळे लावून अश्रुदूर सोडणं, त्यांनी मारणं, मुलींचा विनयभंग करणं पोलिसांकडून, हे आदेश कोणाचे होते? याच्यावरती संसदेमध्ये आज चर्चा किंवा सरकारला प्रश्न विचारले जातात. आणि इतकं होऊनही मोदी माफी का मागत नाही? कायदा काय सांगते आम्हाला? हा देश मुळात बेकायदेशीरपणे चाललेला आहे. कोणत्या कायद्यानं गौतम अडाणी यांना एवढी प्रॉपर्टी, देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांच्या घशामध्ये घातली? कोणत्या कायद्यानं घातली? या देशातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारनं नेमलेले नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले आहेत. अशा कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली शिक्षणाला कोणतं तेज आणि झळाळी प्राप्त होणार? मुळात मोदी सरकारने जाहीर करावं. मोदी सरकार या क्षणी त्यांच्या किती केंद्रीय मंत्र्यांची मुलं किंवा भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे खासदार आहेत, त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. त्याने जाहीर करावं किती मुलं परदेशात उद्योग करतायत, नोकऱ्या करतायत. तुमची मुलं परदेशात सुरक्षित विद्यापीठात शिकतायत, तुम्हाला इकडलं शिक्षण नको आहे. आणि आमच्या मुलांना किंवा गरिबांच्या मुलांना तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून, इथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला, त्यांना हा कायदा लागू करा. जो काय तुम्ही करताय त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकतायत, परदेशी विद्यापीठात शिकतायत. आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षाची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायला हे थांबलं पाहिजे. पहिला राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लंडन नीलकणींच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केलाय. देशातली शिक्षण यंत्रणा ही आधुनिक केली जाणार आहे. मुळात या देशाची शिक्षण पद्धती ही पंडित नेहरूंच्या काळापासून आधुनिकच आहे. त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षात. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. मनमोहन सिंग असतील. तुम्ही ही आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं. याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे.
ती निलकणींना आणलं वगैरे सोडून द्या तुम्ही. मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलंय, नेहरूंनी आणलंय, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते, ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण आत्मसात करावं, त्यासाठी त्याने IIT, IIM स्थापन केल्या. तुम्ही काय केलं? गोशाळा काय? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय. हे कसं काय? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार, काय करतील, काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाहीये तोपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी एकतर राजीनामा दिला पाहिजे. आणि जसं मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी अर्थमंत्री केलं बिगर राजकीय व्यक्ती, तसं मिस्टर मोदी यांनी हे जे काय संघाचे स्वयंसेवक नेमतायत ना शिक्षण मंत्री म्हणून, त्यांच्याऐवजी मग निलकणींना करा ना शिक्षण मंत्री. असे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. गेल्या बाजूला तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल, मी ठामपणे सांगतोय. ते किती नाही म्हणाले तरी ते शिक्षण मंत्री आहेत पुढे. अहो नाही, फडणवीस म्हणतात की मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच आहे, मी कुठेही जाणार नाही. असं आहे की ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं. डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाहीये ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण हा, या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. तुम्ही माफी मागा म्हणताय, मात्र धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम आखलाय भाजपने या सगळ्या कशा करता धन्यवाद कशा करता काय म्हणून? नाही काय असं केलं की कुठला ऐतिहासिक निर्णय? अशा म्हणजे राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि त्या राजीनाम्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी त्याग आणि बलिदान केलं. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांनी बलिदान केलं. शेकडो मुलींचा विनयभंग झाला जंतर मंतरला, शेकडो मुलांची डोकी फुटली, मुलींची डोकी फुटली, उपोषण करावं लागलं सगळ्यांना. याच्याबद्दल ते धन्यवाद म्हणतात, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो. पाहिलं मी याची जबाबदारी निश्चित व्हावी आणि याची जबाबदारी फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहावरच आहे. राज्यकर्ते कोण आहेत? दिल्लीचे पोलीस आयुक्तांना आदेश कोण देतं? दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे. तिथे फक्त केंद्र सरकारच्या गृह खात्याचाच हुकूम चालतो, बाकी कोणाचा नाही. नाही, पण फडणवीस असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंना डायलॉग बाजी चांगली जमते, उत्तम आहे. पण त्यांच्या मोदीला काय जमचा काही परिणाम मोदींना काय? मोदींच्या डायलॉग बाजीचा किती परिणाम झाला? मोदी हे मोठे स्क्रिप्ट रायटर, म्हणजे मोदीला स्वतःचं स्क्रिप्ट पण तयार करता येत नाही. त्यांचं स्क्रिप्ट टेलिप्रॉम्प्टरवर येतं, त्याला मोबाईल पण पकडता येत नाही. त्या मुलांनी दाखवलं जंतर मंतरवरती सगळं त्यांची काय धोतर सोडलेलं आहे, हा नाडा सोडलेला आहे, मुलांनी सगळं दाखवलं. लहान मुलांनी आम्हाला डायलॉग बाजी जमते. पुढे बोला, आम्ही सुशिक्षित लोक आहोत, आम्ही एक वृत्तपत्र चालवतो, आम्ही एक साप्ताहिक चालवतो, व्यंगचित्र. तुम्ही काय करताय? विद्यार्थ्यांनी त्यांना एक जल्लोष किंवा आनंद साजरा करण्याची संधी दिली असंही ते म्हणत आहेत. हो, पण आम्ही सुद्धा मुलांना न्याय दिला ना. जल्लोष मुलंही करतात, आम्ही करतोय. तुम्ही मुलांची डोके फोडलीत, तुम्ही मुलींचे कपडे फाडलेत. संस्कारातला फरक आहे त्यांच्यातल्या आणि आमच्यात. तुम्ही मुलींचे कपडे फाडलेत भर रस्त्यावर, वस्त्रहरण, द्रौपदीचं, बहिणींचं, लाडक्या बहिणींचं. तुम्ही मुलांची डोकी फोडली, तुम्ही मुलांचं अन्न पाणी बंद केलं, बरोबर.
तुम्ही मुलांना तुरुंगात टाकलं, आम्ही मुलांच्या बरोबर जल्लोषात सामील झालो. ही मुलं तुम्हाला जल्लोषात सामील करून घेतील का? नाही, अजिबात नाही. जाऊन बघा जंतर मंतरला अजून काय चाललंय ते. पण एकनाथ शिंदे असं म्हणत आहे की जो काही हा विजयोत्सव किंवा जल्लोष साजरा झाला, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान. ठीक आहे, आम्ही बेगाने शादी मधले अब्दुल्ले असतो. तुम्ही कुठे आहात? तुमच्या संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते, तुमची धूर येतोय बघा, धूर वरून पण येतोय खालून पण येतोय. गप्प राहा जरा आता, फार बेअब्रू झाली आहे तुमची. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे आमचा. त्यांना मी आता निरोप देतोय. ठाण्यात काय काल काय झालं शिवाजी पार्कला? जल्लोष तसा ठाण्यात करणार. हो, सगळ्या मुलांची इच्छा आहे. आम्ही म्हणतो संयम पाळा, पण सगळ्या मुलांची इच्छा आहे, तिकडल्या झुरळांची इच्छा आहे, तिकडल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाण्यात या म्हणून, लुईसवाडीला. काँग्रेस जनता पार्टी नंतर आता नव्या एका पार्टीची स्थापना ठीक आहे. E20 पेट्रोल आणि इथेनॉलच्या संदर्भातली बघा, E20 पार्टी येऊ शकते, त्यानंतर सीतारामांसाठी रुपया पार्टी येऊ शकते. एवढा रुपया घसरला, रुपया पार्टी, 1 रुपीज पार्टी येऊ शकते, येऊ शकतं ना सगळे. पण राऊसाहेब, तुम्हाला असं वाटतं का की या संसदेच्या अधिवेशनात काही विधेयकं मांडली जाणार होती, ज्यात मतदारसंघात पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडलं जाण्याची शक्यता आहे? तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या वातावरणात केंद्र सरकार किंवा अमित शहा धाडस करतील हे विधेयक आणण्याची संसदेत? अजून ते धक्क्यातून सावरत आहे. चंद्राबाबू नायडूंनी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. जंतर मंतरच्या आंदोलनासंदर्भात आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि झाली, बिहारमध्ये झाली. त्याच्यामुळे बिहारमधून आणि आंध्रमधून ज्याने पाठिंबा दिला सरकारला, त्यांनी सरकारवर दबाव टाकला. आता थोडं त्यांना शांतपणे बसून केदारनाथला वगैरे जाऊन तपश्चर्या करून विचार करावा लागेल. बोले या आंदोलन काळामध्ये भाजपपासून अलिप्त राहिले, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा चंद्रबाबू असतील, हे भाजपपासून अलिप्त राहिले असं वाटतं? अलीकडे यांची हिंमतच नव्हती ना मुलांच्या विरुद्ध जाण्याची. भाजप एकटा पडलं असं वाटतं? नक्कीच. भाजपमध्ये 2 गट आहेत या आंदोलनावरून. आता तुम्ही पाहिलं असेल की आसाम मधल्या एका मंत्र्यांच्या मुलीनं आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर भुवनेश्वरच्या खासदार सारंगी अपराजिता, मला वाटतं, त्यांची मुलगी आंदोलनात सहभागी झाली. तिच्यावर दबाव आला, तिने जे पोस्ट टाकली होती मुलांच्या बाजूने, ते काढण्यासाठी. ज्याने हा दबाव टाकला त्यालाच तिने एक्सपोज केलं की माझ्यावर दबाव आलाय. आता हे घरातच चाललंय भारतीय जनता पक्षाच्या. चलिए बोलिए. हाँ बोलिए. मोदी नया बिल लेके आ रहे हैं, क्या इस पे नया भरोसा आ सकता है? अरे कौन सा बिल लेके आएंगे नरेंद्र मोदी जी बच्चों के लिए? बच्चों के लिए नई बात कौन सा है? एक पेपर लीक के बारे में एक बिल आ रहा है, इसमें नई बात क्या है? पहले 1 साल की सजा थी, अब 10 साल की कर दी. पहले 1 करोड़ का जुर्माना था, अब 10 करोड़ कर दिया. यही बात है, और क्या है? मुझे बताइए नई बात क्या है इस देश? क्या मोदी और अमित शाह किसी कानून से देश चलाते हैं या सुप्रीम कोर्ट कानून को मानता है? चुनाव आयोग कानून को मानता है? पूरी तरह से बेईमान तरीके से देश चल रहा है. यहाँ कानून का राज नहीं है, तो नए कानून बनाकर आप क्या करोगे? एंटी डिफेक्शन लॉ है ना, फिर भी MP MLA को तोड़ देते हैं, पार्टियां तोड़ देते हैं. ये सभी को एंटी डिफेक्शन लॉ के 10 शेड्यूल में मान्यता नहीं है, फिर भी गैर कानूनी तरीके से ये लोग पार्टियां तोड़ रही है. तो पेपर लीक कितना भी कठोर कानून बना के मोदी जी की सरकार में RSS के लोग जो शैक्षणिक संस्थानों पर बैठे हैं वो पेपर लीक करने वाले ही है.
चलो थैंक यू। राहुल गांधी जो बच्चों को मारा गया था इसके जवाब देने में गोदी हाँ, देना ही चाहिए ना, देश के गृह मंत्री को जवाब देना पड़ेगा, वो भी फ्लोर ऑफ द हाउस पे देना पड़ेगा। तो जवाब मोदी जी को माफी मांगनी पड़ेगी, जिस तरह से लाठीचार्ज हो गया है, जिस तरह से पेपर लीक हो गए हैं। सिर्फ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेकर कोई ये समस्या नहीं हल होगी।